नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आणि आज माझी तब्येत बरी नव्हती म्हणून मी आज फक्त फुलं तोडताना व्हिडिओ केलेला आहे. कारण माझे म्हणजे नाही का खूप देवाला गेले होते तिकडे पण, आणि त्या दिवशी ना खूप म्हणजे मला व्हिडिओ एडिट करायला खूप म्हणजे हे करावं लागलं होतं. त्यामुळे माझी तब्येत थोडीशी झाली होती. म्हणून तर म्हटलं चला आज आपण फुलं तोडताना एक व्हिडिओ करावा. तर म्हटलं चला आज फुलं तोडते. आणि एका दादांना थोडं सांगायची पण होती माहिती मला. त्यांनी मला 2-3 वेळेस कमेंट केल्या की ताई अष्टरबद्दल सांगा, मला अष्टरबद्दल सांगा. तर मी त्यांना सांगते की मी हे काही रोप नर्सरीतून आणलं नव्हतं किंवा मी घरी रोप त्याचं तयार केलेलं नाही आहे. मी जे आपले जे फुटवे फुटतात ना मुळाला, त्याच्यात तिथून एक मी रोप काढून आणलेलं होतं आमचे नातेवाईकाकडून. आणि तेव्हा ते लावलेलं होतं, पण ते खूप छान असं आलेलं आहे कारण मी खूप काळजी घेतली होती त्याचीवाली. तर मी ते म्हणजे मी असं आणून लावलं होतं. तर तुम्हाला जर आणायचं असेल तर तुम्ही नर्सरीत तुम्हाला भेटतं, नर्सरीतून आणा. किंवा तुम्हाला जर त्याचं बी भेटलं तर मग उत्तमच, तुम्ही ते पण आणू शकता. पण आता त्याची फुलं निघत आहेत. आणि तुम्हाला जर आणायचं असेल तर तुम्ही सप्टेंबर-ऑक्टोबरला त्याचं लावू शकता. त्याला तुम्हाला 15-20 दिवसाचं रोप आणा. हे बघा मी असं फुटवं आणलं होतं. 15-20 दिवसाचं रोप आणा. 4-5 पानावर असलेलं रोप आणलं तरी चालेल. ते तुम्ही लावू शकता. आणि जास्त ऊन किंवा जास्त सावली असं दोन्हीही नाही जास्त पाहिजे. मध्यम असं जिथं वातावरण असेल तिथं तुम्ही तुमची कुंड्या किंवा तुम्ही जिथे बागेत लावणार असेल त्या ठिकाणी लावा. आणि 4-5 जाती आहेत अष्टरमधून. तुम्हाला जी म्हणजे जी भेटेल ती आणू शकता तुम्ही. त्याच्या 4-5 जाती आहेत. आणि पाण्याची काळजी घ्या, व्यवस्थित पाणी द्या त्याला. हिवाळ्यात आता म्हणजे आता त्याला हिवाळ्यात आहे ना 5-6 दिवसाला पाणी दिलं तरी चालतं. म्हणजे आपण तर गार्डनला दिवसाआड कधी देतो, कधी 2-3 दिवसाला देतो. पण जे शेतकरी आहेत ते 5-6 दिवसाला म्हणा असं पाणी देतात. तर बघा तुम्ही छान असे फुलं येतात. आणि लावल्यानंतर तुम्हाला 2.5-3 महिन्यात तुम्हाला त्याची फुलं लगेच तुम्हाला फुल तुम्हाला भेटू शकतं त्याचंवालं. तुम्ही फुलं त्याचे तोडू शकता. तर बघू शकता तुम्ही मी असे जे फुटवे फुटतात ना, असं मी काढून आणलेलं होतं त्याचंवालं. आणि 12 महिने भेटते म्हणले की 12 महिने तर आपल्याला फुल भेटेल का? तर हो, तुम्ही जर काळजी घेतली तर 12 महिनेही भेटू शकतं. व्यवस्थित पाणी, खत. आता मी तर शेणखतच वापरते, मला काय दुसरं कुठलंही खत नाही भेटत. हे मी गार्डनमध्ये 2च झाडं लावलेले आहेत, पण इतके सारे फुलं आलेले आहेत त्याला. तर बघू शकता तुम्ही असं तुम्ही रोप आणू शकता नर्सरीतून. 15 दिवसाचं रोप आणा, छान जागेवर ठेवा. छान सावलीत किंवा जास्त ऊन असं बी ठेवू नका. पाण्याची काळजी घ्या, खताची काळजी घ्या, आणि 12 महिने तुम्ही फुलं घेऊ शकता. तर हे गुलाब आहे, ते गुलाब मी तोडत आहे. आणि हे आपण काय मला काही दुसरे खतं भेटत नाही. मी पहिली ना आता तरी मी व्हिडिओ करायला लागल्यापासून लिक्विड वगैरे करते. पण पहिलं मी काय करत नव्हते. लसूण सोलला की तो त्या आळ्यात पुरून द्यायचं, कुंड्यात पुरून द्यायचं. ते पाकळ्या आपले जे टलपरं असतं त्याचे, कांद्याचे टलपरं तसेच पुरून द्यायचे. खूप छान सगळी झाडं आलेली होते. आणि मी असे खराब जे कांदे असतात ना ते प्रत्येक झाडाच्या मुळाला मी पुरूनच देत असते. तर तुम्ही बघू शकता छान अशी ही एक जात आहे त्याची. आणि बरेच जण म्हणतात की शेवंती आहे, तर नाही, शेवंती नाही आहे. शेवंतीची पाकळी खूप हे असते. आणि शेवंती तर भरपूर जाती आहेत, त्याला पण असं दिसतं, पण ही शेवंती नाही, आहे अष्टर आहे. बघू शकता तुम्ही. आणि शेवंतीची पाकळी एकदम अशी नरम असते आणि फुल पूर्ण असतं. असं मध्ये त्याला हे नसतं शेवंतीला. काही शेवंतीच्या जाती आहेत की त्याला मध्ये असतं, पण ते खूप मोठ्या म्हणजे याच्या असतं, ते मोठ्या प्रमाणात हे असतं, ते नाही का असं जाड असं बोरासारखं असतं मध्ये. तर हे बघा हे आहे अबोली आणि स्वास्तिक. तर छान असे फुलं आलेले आहेत. म्हणलं चला आज व्हिडिओ करायचाच होता. तर मला झेंडूचे फुलं तोडायला खूप आवडतात. खूप पटकन तुटून येतात ते, काही टेन्शन नसते त्याचं. हे बघा झेंडू पण खूप छान आहे. फुलं तोडून घेत आहे. आणि कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा. चला आपण भेटू परत पुढच्या व्हिडिओत. आज तब्येत बरी नव्हती म्हणून आज खूप साधा सिंपल व्हिडिओ बनवलेला आहे. आणि हे बघा हे फ्लावर आपण लावलेलं आहे, तरी त्याला जास्त ऊन लागतं त्यामुळे मस्त असं आलेलं आहे. तर चला भेटू आपण परत पुढच्या व्हिडिओत. बाय बाय.